नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील। आज रोजी शासनाने जो काय कायदा केला होता ड्रायव्हर चालक भावांच्या हिताच्या विरोधात, तर तो कायदा संपूर्णपणे रद्द करण्यात आलेला आहे। त्याची शहानिशा झालेली आहे आणि नॅशनल न्यूजवरती त्याचा बातमी सुद्धा आलेली आहे। त्यामुळे आता घाबरण्याचं काही कारण नाही आहे। जी काय आप हमारे ड्राइवर नहीं, हमारे सोल्जर हैं। जैसे सोल्जर बॉर्डर पे काम करते हैं वैसे आप लोग काम करते हैं। आप लोगों की चिंता आपसे ज्यादा हमको है। हम ये चाहते हैं कि आपको कोई भी तकलीफ नहीं होवे। आज जो गवर्नमेंट ने 10 साल की सजा और जुर्माना नया नक्की किया था, वो आज अमित शाह जी ने यहाँ मीटिंग बुला के होम डिपार्टमेंट में ये सब दोनों जो है दोनों माफ कर दिए, अभियान्स में रख दिए हैं। और जब तक ये ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट से नेक्स्ट मीटिंग नहीं होगी, कोई भी लागू नहीं होंगे। पूर्वीची जी काय पूर्वीचं आपलं जे काय चालन होतं ते आता पूर्वीचा जो कायदा होता तोच आता लागू राहणार आहे। त्यामुळं सर्व ड्रायव्हर भावांसाठी आनंदाचा विषय आहे आणि घाबरण्याचं काही कारण नाहीये। प्लीज कोणीही अशा फालतूच्या अफवावरती विश्वास ठेवू नका, कारण की हा कायदा संपूर्णपणे रद्द झालेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता, आता मी नेमकं समृद्धी हायवेवरून आलो, तिथं सुद्धा सर्व ट्रक वगैरे सर्व चालू आहे। इथून पण आता भरपूर काही ट्रक वगैरे गेलेत। सर्व लोकांनी हा जो कायदा होता याच्या विरोधात जे ड्रायव्हर भाऊ एकत्र आले होते, तर खरंच या सर्वांचा अभिमान आहे आणि गर्व वाटतो। तर आपली ही एकीची ताकद आहे, नेहमी सोबत असू द्या, कारण की एक माणूस काही करू शकत नाही, पण सर्व एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं हे आता सर्व ड्रायव्हर भावांनी सरकारला टोंगळे टेकवायवरती मजबूर केलं। त्यामुळं हा कायदा रद्द झालेला आहे आणि सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे। आणि जेव्हा केव्हा कोणताही कायदा ड्रायव्हर भावांना च्या विरोधात करण्यात येईल, त्यावेळेस ऑल इंडिया ड्रायव्हर असोसिएशन यांचे काही कार्यकर्ते त्यांना विश्वासात घेऊन त्याच वेळेस या कायद्यामध्ये काहीतरी तरतूद करून किंवा ड्रायव्हरांच्या हिताचं काही असेल तरच हा म्हटल्यापेक्षा काही नवीन कायदा लागू होईल। तोपर्यंत असा कोणताही कायदा नाहीये, जसं आपण पूर्वी चालत होतो तसाच हा कायदा राहणार आहे। माझ्या मागे पाहू शकता तुम्ही, भरपूर ट्रकही जात आहेत। त्यामुळं हे सर्व काही रद्द झालेलं आहे। धन्यवाद। सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे। धन्यवाद।